नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला आहे. जवळपास 1% आसपास आपण म्हणू शकतो असा रिझल्ट या परीक्षेत लागलेला आहे आणि बरेच म्हणजे 99% विद्यार्थी पुन्हा एकदा त्यांच्या पदरी अपयश पडलेलं आहे. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. निराशा पडलेली आहे किंवा मागे एक पाऊल ते मागे आलेलं आहे. तर आपल्याला आज ह्याच 99% विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं आहे की नेमकं आता त्यांची स्ट्रॅटेजी काय असायला हवी किंवा या परिस्थितीमध्ये त्यांची मानसिकता कशी असली पाहिजे. कारण की आता यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणं आपल्याला बरेच दिली जातील, पण अयशस्वी विद्यार्थ्यांचं काय, पुढे त्यांनी काय करायला पाहिजे किंवा त्यांच्या हातून कोणत्या चुका घडल्या जातात अशा स्टेजला, त्याबद्दल आपण थोडंसं 2 मिनिटं बोलणार आहोत. त्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा बघा, तुम्हाला जर रिझल्ट तुमचा आला नाही तर सुरुवातीला निराशा येणं स्वाभाविक आहे. ठीक आहे, ते एक मानवी आपला काय म्हणतो आपण त्याचा स्वभाव, आपला मानवी स्वभाव आहे की आपल्याला थोडीशी निराशा येते. पण एक गोष्ट तुम्ही मनात विचार करा की एक परीक्षा तुमचं स्वप्न थांबणार आहे का? एक परीक्षा तुम्हाला तुमचा प्रवास इथंच थांबवणार आहे का? एक परीक्षा तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर टाकणार आहे का? तर नक्कीच नाही. नक्कीच नाहीये. तुम्हाला बाहेर स्पर्धेच्या ही एक परीक्षा बाहेर टाकणार नाहीये. पण पुढच्या परीक्षेत येणाऱ्या परीक्षेमध्ये जर यश पाहिजे असेल तर काही सुधारणा मात्र तुम्हाला नक्कीच केल्या गेल्या पाहिजेत. काही बदल तुमच्यामध्ये नक्कीच घडवले गेले पाहिजेत. जर वारंवार त्याच चुका होत असतील तर रिझल्ट सुद्धा वारंवार नकारात्मकच येणार आहे. पण बरेच विद्यार्थी ज्यावेळी त्यांचा पूर्व परीक्षा निकाल जातो त्यावेळेस ते कुठेतरी नाराज होऊन कुठेतरी एका ठिकाणी शांत बसलेले असतात किंवा मित्रांबरोबर ते आपलं दुःख शेअर करत असतात. तर अशा वेळेस आपल्याला काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. तर पहिली एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला की तुम्ही हे मनाशी ठाम बांधा की आपल्याला येणारी एक्झाम आपल्याला एनी हाव क्रॅक करायची. ठीक आहे, तर ज्यावेळेस तुमचा रिझल्ट तुमचा निगेटिव्ह आलेला आहे त्याच वेळी तुम्ही पुन्हा एकदा राज्य सेवा पूर्व परीक्षेचा पेपर पुन्हा एकदा हातात घेतला पाहिजे. पुन्हा एकदा आन्सर की आपल्या हातात घेतली पाहिजे आणि सेल्फ अनालिसिस करणं गरजेचं आहे. दुःखात बसण्यापेक्षा, टेन्शन मध्ये बसण्यापेक्षा, निराशेत जाण्यापेक्षा, तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्यावरती काम करायला सुरुवात केली पाहिजे. स्वतःला तुम्ही मोटिवेट करणं खूप गरजेचं आहे. अशा वेळी स्वतःची ताकद स्वतः आपल्याला आतून आणणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला जर वरती जायचं असेल तर तुमच्या आतमधून तुम्हाला मोटिवेट होणं गरजेचं आहे. तुम्हाला आतून प्रेरणा घेणं स्वतःबद्दल गरजेचं आहे. आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर निराशा झटकून आणि हे जे आलेलं जे तुमच्या सो कॉल्ड दुःख आहे हे दुःख नाहीच आहे आणि निराशा सुद्धा नाहीये. तुम्ही फक्त एक पाऊल तुमच्या स्वप्नापासून पाठीमागे आलेला आहात. पण पुढचं जे पाऊल टाकणार आहे ते दमदार पाऊल टाकण्यासाठी तुम्हाला तातडीने ही निराशा झटकून त्वरित तुमचं सेल्फ अनालिसिस केलं पाहिजे. सेल्फ अनालिसिस करताना तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा तुम्ही काय करा, सब्जेक्ट वाईज तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट केले ते लिहून काढा. ते अटेम्प्ट केल्यानंतर तुमचे जे प्रश्न रॉंग आहेत त्याच्यावरती तुम्हाला फोकस असणं खूप गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, जे प्रश्न तुमचे रॉंग आहेत ते रॉंग प्रश्नावर तुमचा फोकस असणं गरजेचं आहे. हे प्रश्न कोणत्या एरियातले रॉंग आहेत, म्हणजे समजा तुम्ही इकॉनॉमिक्स आहेत, इकॉनॉमिक्सवर कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न तुमचे चुकलेले आहेत, ते का चुकलेले आहेत, तुमची कन्सेप्ट क्लिअर नव्हती का, तुमचा फॅक्च्युअल डाटा कमी पडला तुम्ही का, तुमचा करंट बेस कमी होता, या सगळ्या मायक्रो नॅनो करायचंय ते तुम्हाला आजचा किंवा उद्याचा दिवस यासाठी देणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या चुका तुम्हाला समजल्याशिवाय त्याच्यावरती काम केल्याशिवाय तुमचे रिझल्ट पॉझिटिव्ह येणार नाहीत. आपण प्रत्येक वेळी ही चूक करतो की माझा अभ्यास कमी पडला म्हणून तुम्ही रॅन्डमली अभ्यास करता, पुन्हा वाचता, पुन्हा रिव्हिजन, पुन्हा नोट्स आणि रिझल्ट मात्र तोच प्रिलिम फेल. कधी 1 मार्कांनी, कधी 2 मार्कांनी, कधी 20 मार्कांनी, त्यामध्ये काही फरक पडत नाही. तर तसं न होता आपण नेमकं कुठे चुकतो, कारण की प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो, प्रत्येक विद्यार्थीची मॅच्युरिटी ही वेगळी असते. त्यामुळे तुमच्या कोणत्या विषयाच्या कोणत्या टॉपिकच्या नेमक्या कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत का, तुमचा फॅक्च्युअल डाटा कमी पडतोय का, तुम्हाला करंट टच देता आले नाहीये, असं मायक्रो अनालिसिस तुमचं करणं खूप गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला दुसरी स्टेज काय करायची, तर हे मायक्रो अनालिसिस तुम्ही एका वहीमध्ये, एका पानावरती, एका पेजवरती केल्यानंतर हे तुम्हाला पुढच्या 1 महिना कम्प्लिटली फॉलो करायचे. तुमचे जे कच्चे दुवे आहेत, म्हणजे काही काही प्रश्न असे असतात किंवा काही काही टॉपिक असे असतात की ते तुम्ही वाचलेच नाही असं वाटतं तुम्हाला, म्हणजे ते फर्स्ट ते चुकलेलं आहे, ते चुकलेले कोणत्या एरियावर चुकले, का चुकले, ह्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला काय करायचं, जे 15 प्रश्न तुमचे सोडून दिलेले आहेत ते नेमकं का सोडलेले आहेत, ते वाचण्यात का आले नाहीत, किंवा तो टॉपिक तुम्ही वाचलाय पण तुम्हाला तिथे ते क्लिक झाली नसतील. ठीक आहे, एखादा आणीबाणीवरचा प्रश्न असेल, काही त्यांनी रॅन्डमली काहीतरी एखादा प्रश्न विचारला आणि तुम्ही आणीबाणी टॉपिक वाचलाय पण तुम्ही तो प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटतं मला याचं उत्तर माहिती नाहीये, पण तो तुम्ही अटेम्प्ट नाही केला, सोडून दिला, तर तो सुद्धा तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे. तो तुम्हाला पार्ट 2 मध्ये करायचा आहे. तो काय करायचा आहे, तर तसे प्रश्न तुम्ही का सोडले, नेमकं तुमचं हा वाचण्यात आलं होतं का, जर वाचण्यात आलं होतं तर तुम्हाला ते ऐन टायमाला आठवलं नाही का. मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमची कारणासहित लिहिणं गरजेचं आहे. कारण की आपण दुसऱ्याचं अनालिसिस ज्यावेळेस करायला जातो त्यावेळेस खूप छान करतो, तर तो असा आहे, तो तसा आहे, तो असा का नाही, तो तसा का नाही. पण ज्यावेळी सेल्फ अनालिसिस करायची वेळ येते त्यावेळेस आपण काय करतो, हात आकडता घेतो.
तर तुम्हाला जर पुढची पूर्व परीक्षा जर क्लिअर करायची असेल तर तुम्हाला हे नॅनो अनालिसिस तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. फक्त अनालिसिस करून गरजेचं नाहीये, तर ह्या सर्व कच्च्या दुवांवर तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे. ही परीक्षा गेली म्हणून तुम्ही काय राज्यसेवा किंवा कंबाईन जे काही तुम्ही परीक्षा द्या तुम्ही थांबवणार आहात का? नक्कीच नाही. तुम्ही पुढची परीक्षा देणार आहात, पुढचा एकदा ट्राय करणार आहात. पुढचा ट्रायच करणार आहात, जर पुढची परीक्षा देणार आहात तर मग आत्ता वेळ कशाला वाया घालवताय? एक दोन दिवस निराशामध्ये न घालवता तातडीने ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. एखादा टॉपिक तुम्हाला समजला की माझा इकॉनॉमिक्स मधला समजा परकीय व्यापार माझा कच्चा आहे, विज्ञान मधला माझं प्राणी वर्गीकरण कच्चा आहे, तिथे माझे प्रश्न चुकले, तर तो टॉपिक तुम्हाला परफेक्ट करणे गरजेचं आहे. हा येतो पार्ट 3. एकदा का तुम्हाला कळले की तुमचे कोणते टॉपिक कच्चे आहेत, कोणत्या टॉपिक मध्ये तुमचे मार्क जास्त गेलेले आहेत किंवा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला कमी वाचन झालेले, कमी रिव्हिजन झालेले, असे टॉपिक तुम्हाला काय करायचे, सुरुवातीला तुम्हाला ते परफेक्ट करून घ्यायचे आहेत. त्याच्यावरती तुमच्या शॉर्ट नोट्स, त्याच्यावरती तुमची PYQ, त्याच्यावरती तुमचे स्टँडर्ड रेफरन्स बुक मधून त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन, त्याच्यावरती स्टेट बोर्ड असेल तर ते वाचून घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. हे तुम्हाला वाटायला करायला खूप वेळ लागेल असं वाटतं, पण या गोष्टी खूपच सोप्या आणि खूप फास्ट होणार आहेत. त्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो. पण आपण काय करतो, सरळ सरळ पुस्तक वाचतो आणि संपवण्याचा प्रयत्न करतो. तर असं कोणतंही संपवण्याचा प्रयत्न करू नका. तर जे कच्चे दुवे आहेत ते पहिले पक्के करून घ्या.